स्वामी समर्थ हा अनुभव एका अशा भक्ताचा आहे ज्याची नोकरी जाण्याच्या मार्गावर होती आणि घराची जबाबदारी खांद्यावर होती. हा अनुभव तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. माझ्या हातातला पगार बंद झालेला होता, बँकेचे हप्ते थकलेले होते आणि समोर फक्त अंधार होता. पण ज्याच्या पाठीशी अक्कलकोटचा राजा उभा असतो त्याला कोणीही काहीही वाकडी करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांनी एका रात्रीत परिस्थिती कशी बदललेली होता हा सत्य अनुभव नक्की ऐका. एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या भक्तांची हा अनुभव आहे. मंदीमुळे कंपनीने अचानक कर्मचारी कपात सुरू केलेले होते. दुर्दैवाने त्या भक्तालाही कामावरून काढून टाकल्याची नोटीस मिळालेली होती. घरी म्हातारे आई वडील, पत्नी आणि मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी होती. पुढच्या महिन्याचा खर्च कसा भागवायचा या चिंतेने त्याने रात्रभर झोप येत नव्हती. त्याने स्वामींच्या फोटोसमोर बसून खूप रडून घेतलेलं होतं आणि सांगितलं, स्वामी, माझं काय होईल माहीत नाही, पण माझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणू नका. दुसऱ्या दिवशी ते शेवटचे सामान भरण्यासाठी ऑफिसला गेलेले होते. तेथे त्याचे मॅनेजर, जे खूप कडक स्वभावाचे होते, त्याने अचानक त्याला आपल्या केबिनमध्ये बोललेलं होतं. मॅनेजर साहेब म्हणाले, काल रात्री मला खूप असं विचित्र स्वप्न पडलेलं होतं. एक वृद्ध साधू माझ्या स्वप्नात आलेलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की ज्याची भाकरी तो तोडतोयस त्याचा मी वाली आहे. पुन्हा विचार कर, मला हे स्वप्न का पडलं माहीत नाही, पण मी तुझी नोकरी कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. उलट तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल तुला प्रमोशनही मिळू शकते. त्या भक्ताच्या डोळ्यात गळागळा पाणी वाहू लागलेलं होतं. ज्या मॅनेजरने काल कामावरून काढलेलं होतं तो जात पदोन्नती देत आहे, हे केवळ आणि केवळ श्री स्वामी समर्थांच्या इच्छेमुळे शक्य होत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी दाखवून दिलं होतं की आपल्या भक्ताची भाकरी कधीच कोणालाही हिरवू देत नाही. जाता जाता एवढंच सांगतो, संकट आलं की घाबरू नका. स्वामी तुमच्या जगाच्या पाठीवर जाऊन चमत्कारही घडवू शकतात, जसं की या माऊलीला घडलेलं आहे. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा. स्वामींच्या अशाच अद्भुत आणि सत्य अनुभवासाठी आपल्या पॅटर्न वेगळा या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये माझा स्वामी पाठीराखा लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.